Traveling 1000 miles with Mishti for the first time. Hi, good morning. Welcome back to another vlog. So, few days ago, we went to Nagpur for a wedding आणि ही सगळी त्याचीच प्रिपरेशन चालू होती. बट मिष्टी सेड नो टू वर्क, पण ॲट द एंड तिला धरून धरून सगळी कामं करावी लागली. त्यानंतर तिला लवकर झोपवलं आणि मी आणि यशने पूर्ण पॅकिंग केली. आम्हाला रात्री ऑलमोस्ट 2 वाजून गेले होते आणि नेक्स्ट डे 5 वाजता ट्रेन होती फॉर कल्याण. सो हार्डली वी स्लेप्ट फॉर 2 hours कारण आम्हाला पुणे टू नागपूर डिरेक्ट ट्रेन नाही मिळाली. देन वी ट्रॅव्हल्ड फ्रॉम कल्याण टू नागपूर अगेन बाय ट्रेन. हा मिष्टीचा फर्स्ट टाइम ट्रेनने प्रवास होता अँड ओ माय गॉड, तिने जो भयानक त्रास दिलाय, म्हणजे लिटरली आमच्या आजूबाजूचे लोक विस्पर करून बोलत होते सो दॅट ती झोपली पाहिजे. देन रीच्ड नागपूर आणि खूप सुंदर प्रॉपर्टी होती. कॉटेजेस वेर रिअली अमेझिंग. तिकडे पोहोचल्यानंतर पण मॅडम बिलकुल झोपत नव्हत्या, सो यश आणि आई मिळून तिला झोळी करून झोपवत होते. तिकडे अजून एक फॅमिली आली होती ज्यांचं बेबी हार्डली 3-3.5 महिन्याचं होतं आणि त्यांनी सोबत झोका पण आणलेला होता. सो तो आम्हाला खूप जास्त कामात आला. म्हणजे पहिले ते त्याला झोपायचं, तो उठला की मिष्टीला त्याच्यामध्ये आम्ही झोपवत होतो, असं टर्न बाय टर्न चालू होतं. अँड त्यामुळे तिने पूर्ण फंक्शन एन्जॉय करू दिलं मला. आम्ही रिटर्न जाताना पण ट्रेननेच जाणार होतो, पण जो तिने त्रास दिला तो बघून वी डिसाइडेड टू गो बाय फ्लाईट. हार्डली 1 तासाची फ्लाईट आहे नागपूर टू पुणे. जसं प्लेन टेक ऑफ झालं होतं ती झोपून गेली होती आणि लँडिंगच्या वेळेस पण झोपलेलीच होती. सो या, द होल एक्सपिरियन्स वॉज व्हेरी नाईस अँड या दॅट्स इट फॉर द डे. सी यू इन द अनदर व्लॉग. बाय बाय.